बातम्यांच्या सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात। गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला का, याबाबत ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीची आज ससूनमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीत मृत्यू प्रकरणी कागदपत्रांची तपासणी केली जाईल। ससूनची समिती आज गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाचा तपास करणार आहे। तनिषा भिसे या तरुणीचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला का, याची ससूनच्या समितीकडून चौकशी केली जाणार आहे। जिल्हा मेडिकल बोर्डाची ससूनमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि ससून रुग्णालयात या मृत्यू प्रकरणी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल। समितीच्या निष्कर्षांचा अहवाल पुणे पोलिसांकडे सुपूर्द केला जाणार आहे। जर वैद्यकीय निष्काळजीपणा जाणवला तर पुणे पोलीस पुढील कारवाई करणार आहेत। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी पुण्यातनं अभिजित पोते आपल्या सोबत आहेत। अभिजित, आज महत्त्वाची जी ससून हॉस्पिटलमध्ये बैठक होणार आहे, किती वाजता आणि कोण कोण असणार? नक्कीच श्वेता, आपल्याला माहिती आहे की तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात जो जिल्हा मेडिकल बोर्ड आहे त्यांचा अहवाल अतिशय महत्त्वाचा जो आहे तो मांडला जातो आणि त्याचीच आज एक महत्त्वाची बैठक खरं तर या समितीची पार पडणार आहे। मेडिकल निग्लिजन्स झाला असल्याचा दावा पुणे पोलिसांकडून खरं तर करण्यात आला होता। त्या बाबतीत एक पत्र ससून रुग्णालयाच्या डीन यांना लिहिलं होतं, जे जिल्हा मेडिकल बोर्डचे अध्यक्ष असतात आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आज दुपारी बैठक घेणार आहे, ज्यात सिव्हिल सर्जन असतील किंवा जिल्ह्यातले इतर महत्त्वाचे डॉक्टर असतील आणि ससूनचे डीन जे अध्यक्ष असतात जिल्हा मेडिकल बोर्डचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणात मेडिकल निग्लिजन्स झाला आहे का याची ही मुख्य तपासणी जी आहे ती या कागदपत्र पडताळून खरं तर हा अहवाल करत असतो आणि तो अहवाल राज्य सरकारकडे दिल्यानंतर पुणे पोलीस पुढची कारवाई करत असतात, कारण मेडिकल निग्लिजन्समध्ये जिल्हा मेडिकल बोर्डची अतिशय महत्त्वाची भूमिका असते। जसं तू विचारलं की आज दुपारनंतर ही बैठक ससून रुग्णालयात पार पडण्याची शक्यता आहे। जी वेळ आहे ती 2च्या नंतरची निश्चित केली जाईल। एकूण 4 ते 5 जणांची ही सगळी सदस्यीय समिती आहे, ज्याचे अध्यक्ष जिल्हा मेडिकल बोर्डचे अध्यक्ष ससूनचे डीन आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली जे पुणे पोलिसांनी कागदपत्र खरं तर सबमिट केलेले होते ससूनकडे, त्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी होईल। जे अहवाल प्राथमिक अहवाल पुणे पोलिसांनी दिला होता की जे सीसीटीव्ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे तपासले होते, त्या 16 सीसीटीव्ही मध्ये 5.5 तास तनिषा भिसे या त्या मंगेशकर रुग्णालयात होत्या आणि त्याच वेळी मेडिकल निग्लिजन्स झाल्याचा संशय पुणे पोलिसांनी जे आहे तो व्यक्त केला होता। पण या सगळ्या प्रकरणात पोलीस कुठलीच कारवाई करू शकत नाही जोपर्यंत जिल्हा मेडिकल बोर्डचा अहवाल या मेडिकल निग्लिजन्सच्या प्रकरणी येत नाही। आणि आता त्याच अहवालासाठी आज एक महत्त्वाची बैठक या समितीची ससून रुग्णालयात पार पडणार आहे आणि ही समिती सविस्तर अभ्यास करून येत्या 2 दिवसात एक अहवाल तयार करेल। नेमकं काय या सगळ्या प्रकारात घडले तो अहवाल सरकारला दिला जाईल आणि मग राज्य सरकार पुढचं पाऊल जे आहे ते मंगेशकर रुग्णालयाने सुश्रुत घैसास जे डॉक्टर आहेत त्यांच्या विरोधात घेईल आणि त्यानंतर जर मेडिकल निग्लिजन्स जाणवला तर मात्र पुणे पोलीस जे आहे ते कारवाई करण्याची शक्यता आहे। बिलकुल अभिजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।